राहुरी शहर हद्दीत राहुरी व देसवंडी रस्त्यावर मुळा नदी पात्रात दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी दुपारच्या दरम्यान एका नग्नावस्थेत असलेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान राहुरी शहर हद्दीत राहुरी व देसवंडी रस्त्यावर मुळा नदी पात्रात रस्त्यापासून सुमारे 100 फूट अंतरावर पानाडामध्ये मृतदेह आढळून आला। सदर मृतदेह हा नग्न अवस्थेत व कुजलेला अवस्थेत आहे। सदर मृतदेह महिलेचा आहे की पुरुषाचा हे समजू शकलं नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, हवालदार संदीप ठाणगे, अजिनाथ पाखरे, अशोक शिंदे, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, सतीश कुराडे, अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली। तसेच पुढील तपास सुरू केला। सदर मृतदेह कुणाचा, त्याची हत्या झाली की आणखी काही, कोणत्या कारणाने खून झाला असावा अशा वेगळ्या चर्चेला उधाण आलंय। या घटनेतील मृतदेहाची ओळख पटवणं तसेच या गुन्ह्याचा तपास लावणं हे पोलीस प्रशासनासमोर एक आव्हानच आहे। सुमारे 2 महिन्यांपूर्वी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात अशाच प्रकारे एक अनोळखी तरुणाचा घातपात करून आणून टाकलेला मृतदेह आढळून आलेला होता। या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्यानं त्या तपासाला खीळ बसली। आज पुन्हा एक अनोळखी मृतदेह आढळून आल्यानं तालुक्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। यावेळी आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे, नवीन साळवे, सागर साळवे, रवी करडक, राजू दाभाडे, निलेश शिरसाट, बबलू करडक, रवी करडक आदींसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। विजन प्लस न्यूजसाठी विनाश पटेकर, राहुरी।